आता पुढच्या बातमीकडे. पुण्यातील वैष्णवी आत्महत्या प्रकरणात फरार असलेल्या निलेश चव्हाणला अखेर नेपाळमधून अटक करण्यात आली. 10 दिवस निलेश चव्हाण पोलिसांना चकवा देत होता, मात्र पोलिसांनी त्याच्या नेपाळ बॉर्डरवरून मुसक्या आवळल्या. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर निलेश चव्हाणकडेच तिचं बाळ होतं. वैष्णवीचे आईवडील बाळाला जेव्हा घ्यायला गेले त्यावेळी निलेशनं बंदूक दाखवून धमकवल्याचा आरोप आहे. निलेश चव्हाण हा पुण्यातून कर्जतला गेला आणि त्यानंतर रायगडहून दिल्ली, गोरखपूर असा त्याचा प्रवास होता. नेपाळच्या बहिर्वाह काठमांडूपर्यंत तो पोहोचला. त्यानंतर तो पुन्हा यूपीतील सोनाला इथे आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आता त्याला मध्यरात्री पुण्यात आणलं जाणार आहे. गुन्ह्यामध्ये त्याचं नाव समाविष्ट झाल्यानंतर तो इथून सर्वप्रथम मुंबई कोकण या भागामध्ये गेला. तेथून तो बाय रोड दिल्लीनंतर गोरखपूर आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये काही वेळ तो नेपाळ, काठमांडू या भागामध्ये सुद्धा जाऊन गेल्याची प्राथमिक माहिती मिळून येत आहे. नंतर तो आपल्या बॉर्डरवरती आल्यानंतर आज सकाळपासून आपली टीम त्या ठिकाणी होती. त्यांनी मग त्याला दुपारी ताब्यात घेतलेलं आहे. निलेश चव्हाण पुण्याहून नेपाळपर्यंत कसा पळाला आपण ते पाहूया. बघा, पुण्यातून कर्जतवरून रायगडवरून तो थेट दिल्लीला गेला. दिल्लीवरून तो उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये गेला, तिथून सोनोलीमध्ये गेला, तिथून भैरवा आणि तिथून तो नेपाळमधील काठमांडूपर्यंत पोहोचला. मात्र त्याच्या मागावर पुणे पोलीस होतेच. अखेर तो पुणे पोलिसांच्या तावडीत सापडलाच. बघा, आपण बघतोय निलेश चव्हाण कसा पोहोचला नेपाळला. पुण्यातून कर्जत, रायगड, त्यानंतर गोरखपूर, दिल्ली, रायगडनंतर दिल्ली, त्यानंतर गोरखपूर, सोनोली उत्तर प्रदेशमधील हे 2 ठिकाणं आहेत. तेथून भैरवानंतर नेपाळमधील काठमांडूपर्यंत पोहोचला.